सर्व काही बदलेल यानंतर. या बोर्डाच्या परीक्षा संपल्याबरोबर एक नवीन जीवनाची सुरुवात होईल. ह्या कसल्या फिलिंग्स आहेत हे समजतच नाही. एका बाजूला आयुष्यात पुढे जाण्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे शाळेपासून दूर जाण्याचा दुःख. विश्वास ठेवणे जरा कठीण आहे की जिथे मी इतकी वर्षे घालवली, आता मला तिथून कायमचं जायला लागेल. माझा वर्ग, माझा खेळाचा मैदान, सगळं काही मागे राहिल्यासारखं वाटतंय. या क्षणाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी हे थांबवणे कठीणच आहे. कितीतरी आठवणी जपल्या आहेत आपण. हे आठवले की आजही डोळे भरून येते. तो दिवस आठवतो का, जेव्हा आपण रडत इथे आलो होतो? किती नाही नाहीसं वाटायचं. आणि आता खूप हवं हवंसं वाटतंय हे सर्व. शाळेच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या गणवेशावर नाव लिहिली जात होती. आठवणींमध्ये राहण्यासाठी एकमेकांना नंबर वाटून घेतले जात होते. कधीच एकमेकांना विसरायचं नाही अशा खोट्या शपथा घेतल्या जात होत्या. का जणू आज पहिल्यांदाच प्रिन्सिपल सरांचे भाषण इतक्या लक्षपूर्वक ऐकत होतो आणि आज ते ऐकताच डोळ्यात अश्रू का आले हेच कळत नव्हतं. कारण नंतर आम्ही आठवणार होतो ती आमची शाळा, आमचे शिक्षक, आमचा वर्ग, आमचे मित्र आणि शाळेत केलेली सर्व मजा. आपल्या शालेय जीवनातील शेवटचा सुंदर भाग, ज्याला फेअरवेल किंवा सेंड ऑफ देखील म्हणतात, ते डोळ्यात पाणी आणते. मित्रांनो, तुमचा शाळेचा शेवटचा दिवस कसा गेला तो तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा. धन्यवाद.